हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 47. ग्रहण स्वरूप अस्मिता अन्वयार्थवत्व संयमादिंद्रिय जय. इंद्रियांच्या ग्रहण स्वरूप अस्मिता अन्वय अर्थतत्व यावर संयम केला असता इंद्रिय जय प्राप्त होतो. आपल्या शरीरामध्ये 10 इंद्रिये आहेत. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय असून अनुक्रमे ऐकणे, वास घेणे, पाहणे, चव घेणे, स्पर्शज्ञान ही त्यांची कार्ये आहेत. कंठ, हात, पाय, गुद, उपस्थ ही 5 कर्मेंद्रिये असून देणे घेणे, चालणे, मलविसर्जन, मूत्रविसर्जन, रेत उत्सर्जन ही त्यांची कार्ये आहेत. याचा अर्थ आपल्याला या इंद्रियांद्वारे बाहेरील जड भौतिक विश्वातून ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता असते. या ग्रहण केलेल्या ज्ञानामुळे आपल्यामध्ये त्याच्या ज्या भावभावना उमटतात त्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची क्षमता असते. म्हणजे ज्ञान आणि त्याच्यावर कार्य करणे हा आपला स्वभाव आहे. देहाची ही जी नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे आपण देहाच्या आहारी जाऊन या इंद्रियांचे गुलाम होतो. वास्तविक पाहता आपण अंतरात्मा असून द्रष्टा साक्षी आहोत, परंतु इंद्रियांच्या तथाकथित क्षणिक सुखाच्या मोहापायी देहाकडून प्रमाद घडतात. यामुळे भोग निर्माण होतात. या भोगात अंतरात्मा अडकून पडतो. यासाठी आपली या इंद्रियांवर हुकूमत असायला पाहिजे. इंद्रिये आपली गुलाम असायला पाहिजेत. यासाठी या सूत्रात योगादिराज पातंजली सांगत आहेत की इंद्रियांच्या ग्रहण स्वरूप अस्मिता अन्वय अर्थतत्व यावर संयम केला असता इंद्रिय जय प्राप्त होतो. प्रथम या प्रत्येकाचा अर्थ पाहूया. ग्रहण म्हणजे ज्ञानेंद्रियांची आकलन शक्ती. येथे आकलनाबरोबर समज अपेक्षित आहे. आकलन झाल्यावर त्याची संवेदना मेंदूकडे पाठवली जाते. या संवेदनेवर बुद्धीद्वारे विचार होऊन कार्य काय करावयाचं याची आज्ञा केली जाते. त्याप्रमाणे कर्मेंद्रिये कार्य करतात. तेव्हा ग्रहण हे इंद्रियांचे बाह्य अंग आहे. इंद्रिय जयाचं हे प्रवेशद्वार आहे. ही प्रथम अवस्था आहे. यावर संयम करणे महत्त्वाचे आहे. कारण येथे योग्य संयम झाला तर अयोग्य गोष्ट पुढे सरकणारच नाही. त्यामुळे प्रमाद होणं टळू शकतं. एका दुकानदाराने आपल्या मुलाला सांगितलं, मी 5 मिनिटात जाऊन येतो. पैशांच्या गल्ल्यावर लक्ष ठेव. 5 मिनिटांनी दुकानदार येऊन पाहतो तर गल्ल्यातील नोटा गायब झालेल्या. त्याने मुलाला त्याबद्दल विचारलं तर मुलानं उत्तर दिलं, मी अगदी बरोबर लक्ष ठेवून होतो. एक मनुष्य आला आणि नोटा घेऊन पळत पळत गेला. माझं अगदी छान लक्ष होतं. 2 स्वरूप. इंद्रियांचं स्वरूप म्हणजे त्यांच्या स्वाभाविक अवस्थेचं प्रतिक्रियेचं ज्ञान करून घेणं. एखादी गोष्ट नुसती ग्रहण केली, आकलन झाली की त्याबद्दल प्रथम जाणीवेत भावना तयार होतात. ही त्या इंद्रियांची स्वरूपावस्था असते. ही भावना योग्य असेलच असं नाही. या भावनेच्या भरात कार्य घडले तर तो प्रमाद होऊ शकतो. रस्त्यावर नोटांचं पुडकं पडलेलं दिसलं आणि ते उचलून खिशात घालण्याची प्रतिक्रिया झाली तर ते योग्य नव्हे. परंतु आगीला स्पर्श होताच हात चटकन मागे घेतला जाणे हे योग्य आहे. अस्मिता. आपण कोण आहोत याचं सतत भान असणे, स्वत्व जपणे आणि त्याप्रमाणे ग्रहण केलेल्या गोष्टींची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित आहे. व्यवहारात सतत मी आहे ही भावना जोपासली गेली पाहिजे. अध्यात्मावर व्याख्यान देणारा दारूची बाटली दिसताच आकृष्ट होऊन दारू पिऊन दारू पिण्याचं समर्थन करू लागला तर ते निश्चितच निंद्य आहे. अन्वय म्हणजे
इंद्रियांचा एकमेकांशी असलेला संबंध जाणून घेणे. या संबंधांमध्ये योग्य समन्वय असेल तरच कार्य उत्तम होईल, अन्यथा प्रमाद घडेल. एखादा मनुष्य गाडीखाली येत असल्याचे आपण पाहिले आणि आपण लगेचच मोठ्यांदा ओरडून त्याला सावध केले किंवा धावत जाऊन हाताने त्याला बाजूला ओढून घेतले, तर इंद्रियांचा अन्वय योग्य आहे असं म्हणता येईल. अर्थतत्व म्हणजे या इंद्रियांची सार्थकता, उपयुक्तता पाहणे. उपयुक्तता जाणून घेऊन त्याप्रमाणे आपले आचरण करणे. इंद्रियांचा उपयोग योग्य प्रकारे करून घेणे. जवळ साधने आहेत पण ती वापरायचीच नाहीत याला काही अर्थ नाही. ती साधने गंजून जातील किंवा साधनांची उपयुक्तता माहीत झाल्यावर त्यांचा दुरुपयोग करणे हेही योग्य नाही. ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय, अर्थतत्व यांचा संयम करून इंद्रियजय कसा प्राप्त करावा ते आता पाहूया. सजीव, निर्जीव, चल, अचल अशा सर्वांचा शेवटी एकमेव उद्देश त्या परमात्म्यात विलीन होणे हाच आहे. साधकेने सुद्धा हे लक्षात ठेवावे की नरदेहाचा याचसाठी उपयोग करायचा आहे. मागील योनीमधून उत्कर्ष होत होत नरदेहापर्यंतचा प्रवास याचसाठी झालेला आहे. आत्मा त्या परमात्म्यात विलीन करणे हेच नरदेहाचे एकमेव उद्दिष्ट आहे. यासाठी संचित भोग उपभोगून संपवणे आणि नवीन भोग निर्माण होऊ न देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय, अर्थतत्व यांचा संयम करून इंद्रिय जय प्राप्त करायचा आहे. सूत्र क्रमांक 4 मध्ये आपण पाहिले की धारणा, ध्यान, समाधी यांच्या एकत्रित संगमातून प्रत्यय मिळू लागला की त्याला संयम अशी योगिक संज्ञा आहे. परमात्मा मिलन ही आपली धारणा आहे. कोणतीही गोष्ट ग्रहण झाली की त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया आध्यात्मिकच असायला पाहिजे. इतर कोणतीही प्रतिक्रिया असता कामा नये, कारण हेच आपले स्वरूप आहे. इतर प्रतिक्रिया उमटणे हे अनैसर्गिक, अस्वाभाविक आहे. ते आपले खरे रूप नसून भौतिक मिथ्या रूप आहे. यासाठी आपण म्हणजे मी त्या परमात्म्याचा आत्मांश आहे ही अस्मिता सतत दृढ असायला पाहिजे. याच एका जाणीवेतून सर्व इंद्रिये एकमेकांशी पूरक होऊन कार्यरत झाली पाहिजेत. इंद्रियांचा हाच एकमेव उपयोग करणे हाच उद्देश असायला पाहिजे. परस्त्री आपली कन्या, भगिनी, माता आहे याच भावनेने तिचे दर्शन ग्रहण करायला पाहिजे. कोणत्याही घटनेने क्रोध येऊ न देता प्रेमाने समजावून घेणे आपल्या हातून सहजच घडायला पाहिजे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून आपल्याला द्वेष न वाटता आनंद वाटणे हे नैसर्गिक आहे. आपल्या कष्टाचे नाही ते आपले नाही हा व्यवहार हातून व्हायला हवा. यासाठी परमात्मा मिलन ही धारणा ठेवून इंद्रियांच्या ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय, अर्थतत्व यांच्यावर ध्यान करावे. अभ्यास करून त्यांचा उपयोग भौतिक स्वार्थासाठी न करता त्यांचा ओघ संयमाने अध्यात्माकडे वळवावा. इंद्रिये आपल्यासाठी आहेत, आपण इंद्रियांसाठी नाही, हे सत्य सतत लक्षात ठेवावे. अशा प्रकारे ग्रहणद्वारातून प्रवेश करून इंद्रियांचे अर्थतत्व साध्य करणे म्हणजेच इंद्रियजय प्राप्त करणे होय. हरिओम.